अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दूरदूरवरून लोक येत असत. अशाच एकदा एका गरीब गावातील एक वृद्ध जोडपे स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आले. त्यांच्याकडे स्वामींना अर्पण करण्यासाठी फार काही नव्हते, पण त्यांच्या मनात अपार श्रद्धा होती. त्यांनी येताना आपल्यासोबत घरून प्रेमाने बनवलेला एक साधा भाकरीचा तुकडा आणि थोडी चटणी आणली होती. मंदिरात पोहोचल्यावर तिथे अनेक श्रीमंत लोक स्वामींना सोन्याची नाणी, उंची वस्त्रे आणि सुकामेवा अर्पण करत असल्याचे त्यांनी पाहिले. हे पाहून त्या गरीब जोडप्याला संकोच वाटू लागला. त्यांना वाटले की इतक्या मोठ्या महान संतांना आपण ही साधी भाकरी कशी द्यायची. म्हणून त्यांनी ती भाकरी आपल्या झोळीतच लपवून ठेवली आणि लांबूनच स्वामींचे दर्शन घेऊन ते निघू लागले. मात्र अंतर्यामी असलेल्या स्वामींना आपल्या भक्ताची ओढ कशी कळणार नाही. त्यांनी लगेच त्या वृद्ध जोडप्याला हाक मारली आणि ओरडून म्हणाले, "अरे, माझे जेवण चोरून कुठे चाललात? मला भूक लागलीये, काढा ते जे काय आणलाय ते." स्वामींचे हे शब्द ऐकून ते जोडपे थरथर कापू लागले आणि त्यांनी संकोचाने ती साधी भाकरी स्वामींच्या हातात ठेवली. स्वामींनी मोठ्या आनंदाने त्या भाकरीचा तुकडा तोडला आणि अगदी चवीने खाऊ लागले. तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना नवल वाटले की राजभोग नाकारणारे स्वामी आज या साध्या भाकरीवर इतके खुश का आहेत. तेव्हा स्वामी हसून म्हणाले की भक्तीने दिलेल्या कोरड्या तुकड्याची चव ही अहंकारातून दिलेल्या पक्वांनापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. या छोट्याशा प्रसंगातून स्वामींनी जगाला हेच शिकवले की त्यांना संपत्तीची हाव नसून फक्त खऱ्या आणि निस्वार्थ प्रेमाची भूक आहे.